नमस्कार मित्रांनो, मी पत्रकार निखिल चौधरी महासंघ तुम्हा सर्वांचे पुनश्च स्वागत करतो. मित्रांनो, आपण सध्या आता आहोत पिंपळगाव खांडे या धरणाच्या संरक्षण भिंतीवरती. भरपूर बातम्या तुम्ही बघितल्या असतील. या ठिकाणचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याच्या सांगणाऱ्या या बातम्या तुम्ही सर्वांनी बघितल्या असतील. तर आपण या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आलो आहोत. त्या बातम्यांमध्ये किती तथ्य हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. आणि ही संरक्षण भिंत तुम्हाला बातम्यांमध्ये दाखवली गेली तर ही संरक्षण भिंत आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या कामामध्ये या ठिकाणी गडबड असते. आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी भिंतीसाठी हा जो खडक फोडलेला आहे, तर त्या खडकावरती कोणत्याही प्रकारची रचना दगडाची रचना न करता किंवा कोणत्याही प्रकारचं कॉन्क्रीट न वापरता, कोणत्याही प्रकारचे स्टील न वापरता डायरेक्टली या दगडावरती ही भिंत ओतलेली आहे. त्या भिंतीचं काम 3 टप्प्यांमध्ये झालेलं दिसतंय मित्रांनो. एका टप्प्यात सुद्धा ही भिंत ओतण्यात आलेली नसल्याचं या ठिकाणी दिसून येतंय. पहिला तर हा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये आपण बघू शकता सिमेंट ओतलेलं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी दगड वापरलेला आहे. आणि या सिमेंट आणि दगडाची कोणत्याही प्रकारे जुळणी झालेली नाहीये. आणि हे काम कुठंतरी निकृष्ट दर्जाचं आहे यामध्ये तथ्य असल्याचं जाणवते. त्यानंतर दुसरा टप्पा हा ओतण्यात आला. या सिमेंट मध्ये आणि या सिमेंट मध्ये देखील तफावत जाणून येते मित्रांनो. त्यानंतर हा टप्पा आणि हा टप्पा यामध्ये हे जे गॅप आहे हे पूर्णपणे व्यवस्थित जुळले गेलेले नसल्याचे देखील दिसून येत आहे. आणि जो काही तिसरा टप्पा ओतला तो या भिंतीच्या जवळपास 2 इंच बाहेर ओतला गेलेला आहे. आणि त्या सिमेंटची क्वालिटी सुद्धा 3rd क्लास असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. मी तुम्हाला लाईव्ह दाखवायची. आपण आता एक साधारण दगड हातात घेतोय आणि या कामाची क्वालिटी या ठिकाणी तुम्ही सर्वजण बघू शकता. दगड मारण्याचा सुद्धा उशीर आहे या ठिकाणी. आणि जे काही तार वगैरे बाहेर आलेले ही खडी जे आहे हे पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता गॅप आहे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे ही भिंत कधीही या ठिकाणी उघडून पडू शकते. आता दाखवू इच्छितो. हे बघा, हे बघू शकता या ठिकाणी सिमेंटच्या गोण्या जे काही मिळेल ते त्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. आणि ह्या भिंतीमध्ये आणि ह्या भिंतीच्या गॅपमध्ये जवळपास 3 इंचाचा फरक असल्याचं दिसून येत आहे. आणि कोणत्याच अर्थाने म्हणजे वळंबा आणि दोरी सुद्धा वापरलेले नाही, स्ट्रक्चर लांबच राहिलं या प्रकारे काम या ठिकाणी केलेलं दिसून येत आहे. आणि त्यामुळे ही जी काही भिंत आहे ही सुरक्षित नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि काम एकदम निकृष्ट दर्जाचं असल्याचं देखील आपल्याला दिसून येत आहे. आता या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकता हे धरणाचं काम आहे. आणि हे काम झाल्यानंतर या कोण्या काढायचा ठेकेदार विसरलेला आहे पूर्णपणे. आणि हे सिमेंट बघू शकता तुम्ही. आता या ठिकाणी दगडाची सुद्धा मित्रांनो गरज नाहीये. आणि हाताने अक्षरशः आहे ना, हाताने तुम्ही लागण तेवढे ना सिमेंट आणि गरज बघू शकता तुम्ही पूर्णपणे ओपन आहे. आता याला ह्या दर्जाच्या कामाला काय म्हणायचं. आणि निकृष्ट दर्जाचं काम आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे ना. हे बघा, आता याला सिमेंट म्हणायचं का. आणि हे जर गोणे तर ह्या नुसतं गोण्या कामाच्या नसल्याचं, तर जे काही सिमेंटच्या गोण्या वेस्टेज होता ज्या कडक होता ना ते सुद्धा या भिंतीत वापरल्याचा संशय या ठिकाणी दृढ होतोय मित्रांनो. आणि हे असे जर कामं होत असतील तर अशा ठेकेदारांना लवकरात लवकर कामं देणं बंद करून ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून येणे यांचे काम आहे ना बंद करणं गरजेचं आहे. या कामाची लवकरात लवकर दखल ही घेऊन गरजेचं आहे. आणि कुठंतरी काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाची क्वालिटी ही चेक केली जाते. आणि अशी क्वालिटी जर चेक करून याला मान्यता देऊन त्या ठेकेदारांना जर कामं दिले जात असेल तर त्या कामाची चेकिंग जी आहे ती किती प्रकारे होते आणि किती उत्तम प्रकारे होते याच्यावरती देखील आता प्रश्न उपस्थित केला जातोय. आणि अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्टला टाकून यांना काम भेटणार नाही किंवा यांना चांगल्या ठेकेदारांना प्राधान्य देण्याचं काम सरकारने करावं. मित्रांनो, त्यानंतरचा मुद्दा असा की या ठिकाणी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचं जे काही कार्यालय, धरणावरती जे काही कार्यालय त्याचं काम पूर्ण आहे. आणि ते काम कसं आहे ना हे तुम्हा सर्वांना मी दाखवू इच्छितो. ज्या काही बातम्या झाल्या, ज्या प्रसारमाध्यमांनी बातम्या केल्या त्यामध्ये देखील याचा या ठिकाणी उल्लेख केलेला गेलेला आहे. तर आता बघूया काम कसं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याचा जो काही फ्लो तो सुरू आहे. आणि या ठिकाणी या कार्यालयाला कुलूप आहे. इथं कोणी सिक्युरिटी सुद्धा नाही किंवा कोणी अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जी काही पाण्याची सोय केलेली त्यासाठी हा नळ काढलेला आहे. आता ह्या नळाला कुठल्याही प्रकारे पाणी नाही. हा नळ फक्त शो साठी या ठिकाणी काढल्याचं दिसून येत आहे. आता नळाला पाणी तरी कसं येईल मित्रांनो. वरती बघू शकता पाण्याचे जे काही टाकी या ठिकाणी पाण्यासाठी जी टाकी त्या ठिकाणी पाईप काढलाय पण ती टाकी गेली कुठं.
जर या ठिकाणी पाण्याची तुम्ही सोय करताय आणि त्या पाण्याचे टाके काढले, मग तो पाईप आहे या ठिकाणी जो पाईप दिसतोय त्या ठिकाणी तो पाईप काढलाय कशासाठी आणि ती टाकी गेली तर गेली कुठं, हा पण प्रश्न आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय म्हणजे हायफाय म्हणता येईल या दृष्टीने कलर काम, त्यानंतर फरशी काम, सगळं काम झालेलं आहे. परंतु हे शो साठी आहे का? आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचं मीटर बसवलेलं गेलेलं नाहीये आणि या कार्यालयाला लाईटीची देखील सोय केलेली गेलेली दिसून येत नाहीये. किंवा वायरी बाहेर काढलेलं आहे, होल्डर आहे, यात बल्ब नाहीये, तर काचेच्या खिडक्या आणि हा एवढा जो काही खर्च आहे, मग तो जर करून कशासाठी केला गेला हे सुद्धा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो आणखीन एक पॉइंट मी तुमच्या निदर्शनास आणून देऊ शकतो. आता या ठिकाणी ना वृक्षारोपण केल्या गेल्याचं देखील आपल्याला दिसतंय. आता काही झाडांनी तग धरलाय ते त्यांच्या नशिबाने धरलाय, परंतु जे काही आणखीन काही जे झाडं होते त्यांची ही परिस्थिती आहे. हे वृक्षारोपण या ठिकाणी केलं गेलंय, तुम्ही बघू शकता. आता हे झाडं लावलेले परंतु कोणत्याही प्रकारे लक्ष न दिल्याने ह्या झाडांची ही कंडिशन आहे. अक्षरशः हे झाडं वाळून गेले. मित्रांनो, पिंपळगाव खांड धरणावरील उत्कृष्ट कामाचा निकृष्ट राजा तुम्हाला दाखवतो. अतिशय मेहनतीने या ठिकाणी खड्डे घेतले वृक्षारोपण करण्यासाठी आणि ते वृक्षारोपण कोणत्या पद्धतीचं झालं हे तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, हे वृक्षारोपण या ठिकाणी केलंय. हे वृक्षारोपण या पद्धतीचं वृक्षारोपण या ठिकाणी झालं. बघू शकता हे वृक्षारोपण या ठिकाणी केलंय. आता हे कोण थ्रू केलंय? 100% शासनानेच केलं असणार आहे वृक्षारोपण, परंतु या प्रकारचं वृक्षारोपण या ठिकाणी करण्यात आलंय. अक्षरशः या काड्यांमध्ये सुद्धा जीव राहिलेला नाही मित्रांनो. या प्रकारचं वृक्षारोपण केलं जातं, शासनाकडून निधी येतो, भरपूर गोष्टी घडतात. अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील वृक्षारोपण करून निघून जातात. त्यापुरतं येतात, व्हिडिओ करतात, सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करतात. त्यानंतर जे काही झाडांची कंडिशन ही असते. आता हे वृक्ष म्हणजे हे झाड लावल्यानंतर आपली काय जबाबदारी असते? व्हिडिओ काढले, फोटो काढले, झाडं लावले आणि आपण मोकळं झालो, तर तसं नसतं मित्रांनो. आता ह्या झाडांनी तग धरला या ठिकाणी आणि बाकीचे जे काही जवळपास या ठिकाणी 100+ झाडं लावले गेलेले आहेत. परंतु त्या 100+ झाडांपैकी जर 2 झाडं जगत असतील आणि ते कुठंतरी कोणता तरी पैसा, कोणता तरी निधी त्यासाठी वापरला जात असेल, तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शासनाने या गोष्टींकडे लक्ष देऊन वृक्षारोपण झालंय, परंतु त्या झाडांची काय सोय? आता ह्या झाडं फक्त झाडं लावण्यापुरतं मर्यादित नसतं. शासन या झाडांची निगराणी करण्यासाठी माणूस देखील काही ठिकाणी तैनात केलेला असतो. पण त्यांचं कुठंतरी यावरती काम होतंय का? हे झाडं लावल्यानंतर या झाडांची कंडिशन काय हे पाहणं देखील गरजेचं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज, खुलासा, सत्य, असत्याचा.